हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राइब करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हो, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देखील येत राहतील जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन। सो आज मी बोलणार आहे एका तमिळ फिल्म बद्दल जी आता हिंदीमध्ये रिलीज झाली आहे जिओ हॉटस्टारवर, जिचं नाव आहे टुरिस्ट फॅमिली। मी ही फिल्म पाहिली आणि मला ही फिल्म कशी वाटली तेच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। चला तर लगेच सुरू करूया। सो अभिशान जीविंत ह्या दिग्दर्शकाची ही फिल्म आहे आणि त्याची ही पहिलीच फिल्म आहे आणि किती छान सुंदर त्याने फिल्म केली आहे आणि खरंच त्याबद्दल त्याचं कौतुक। सो थोडक्यात तुम्हाला सांगतो की ह्या फिल्मची कथा काय आहे। सो फिल्मची कथा आहे एका फॅमिलीची कथा आहे। टुरिस्ट फॅमिली असं फिल्मचा टायटल आहे। सो ही जी फॅमिली आहे ती ओरिजिनली श्रीलंकेत राहणारी फॅमिली आहे, बट त्या श्रीलंकेत अशी परिस्थिती आली आहे की तिथे खूप महागाई वाढल्यामुळे यांना तिथे सर्व्हाइव्ह करणं मुश्किल झालंय आणि मग ते समुद्राच्या मार्गाने इंडियामध्ये येतात। केशव नगर में श्रीलंका से कोई नया परिवार आया है क्या? आणि तिथे त्यांचे काही म्हणजे फॅमिलीचे रिलेटिव्ह असतात, त्यांच्या मदतीने ते तिथे सेटल होण्याचा प्रयत्न करतात। बट ॲज युजल जिथे ते राहतात म्हणजे एक कॉलनी आहे तिथे ते राहायला जातात आणि लोकांना थोडा डाऊट यायला लागतो की ओरिजिनली हे तामिळनाडूमध्ये राहणारी फॅमिली वाटत नाहीये, कारण त्यांचं जी लँग्वेज वेगळी आहे, त्यांचं बोलायची पद्धत वेगळी आहे। तुम्हारी भाषा इतनी अजीब क्यों है? सर, आप लोग श्रीलंका से हो ना? पण यांच्याकडे काहीच ऑप्शन नसल्यामुळे आता इथे कसं सर्व्हाइव्ह करायचं, तर आपण म्हणतो ना की आपण प्रत्येकाला प्रेमाने लगेच कनेक्ट करू शकतो आणि एक्झॅक्टली ह्या फॅमिलीकडनं तेच घडतं। ह्या फॅमिलीचं नेचर एवढं छान असतं की ज्या कॉलनीत ते राहतात तिथे जे डिस्कनेक्टेड फॅमिलीज राहत असतात, ज्या एकमेकांना कधी बोलत नाही, कधी एकमेकांशी चौकशी करत नाही, किंवा आपणही आता अशी वेळ आली आहे की आपण एका बंद जागी राहतो, त्यामुळे बाजूला काय घडतंय, आपल्या शेजारी काय घडतंय याचा आपल्याला पत्ता लागत नाही। आणि एक्झॅक्टली तेच हे येऊन तिथे चेंज करतात आणि लोकांना खूप आवडू लागतात। लोकांबरोबर एक त्यांचं इक्वेशन क्रिएट होतं आणि त्यामुळे सगळ्या जे ह्या आधी कधी घडलं नाहीये ते त्या कॉलनीमध्ये घडू लागतं। आणि मला वाटतं याचं एकमेव कारण म्हणजे निखळ मन असणं आणि मनामध्ये कुठलाही असं म्हणतात ना द्वेष नसणं, किंवा आपण नेहमी एखाद्याला काय मदत करू शकतो ह्या अनुषंगाने त्या समोरच्या व्यक्तीकडे बघणं, यामुळेच कदाचित ते त्या कॉलनीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात आणि इतक्या लोकांना ते एकत्र आणून एक छान बॉन्ड क्रिएट करू शकतात। अशी ही फॅमिली हळूहळू तिथे मग ती रुजू लागते, तिथे सेटल होऊ लागते। ऍट द सेम टाइम जेव्हा ते इंडियामध्ये येतात तेव्हा समुद्रकिनारीच त्यांना पोलीस पकडतात देखील आणि मग ते काही ना काही कारणास्तव त्यांना ते पोलीस सोडून देतात आणि मग जाऊन ते कुठेतरी सेटल व्हायला लागतात तामिळनाडूमध्ये। बट इव्हेंच्युअली त्या तामिळनाडूमध्ये रामेश्वरम मध्ये एक अशी घटना घडते जिथे एक बॉम्बस्फोट घडतो आणि असं म्हटलं जातं की तो एका श्रीलंकन फॅमिलीनेच केलाय। आणि मग हळूहळू जे म्हणजे पोलिसांचा जो रोख आहे तो ह्या फॅमिलीकडे हळूहळू यायला लागतो आणि मग एक अशी सिच्युएशन येते जिथे म्हणजे हे पोलीस येतात त्या कॉलनीमध्ये आणि सांगतात की कोण इथे श्रीलंकेतनं आलंय, जी फॅमिली आले त्यांनी प्लीज समोर या आणि त्यांना इथे राहायला आम्ही अलाव करू शकत नाही, किंवा असं झालं आणि ते सस्पेक्ट आहेत ह्या बॉम्बस्फोटमध्ये। पण ह्याच वेळी जेव्हा पोलीस त्या कॉलनीमध्ये येतात, प्रत्येक घरात जाऊन लिटरली चौकशी करतात, त्यानंतर त्यांना जे ह्या फॅमिलीला एक जे सरप्राईज मिळतं, किंवा जो एक पोलीस ऑफिसर इन्व्हॉल्ड असतो सुरुवातीला यांना पकडण्यामध्ये, त्याला जे सरप्राईज मिळतं ना, त्यानंतर म्हणजे जे मी म्हणतो ना जो चांगुलपणा आहे तो कसा यांच्या मदतीला येतो आणि मग यांना खरंच तिथे पकडलं जातं का आणि शेवट त्याचा काय होतो, म्हणजे यांना तिथे तामिळनाडूमध्ये राहू देतात की तिकडनं काढलं जातं, हे तर तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल। आणि प्लीज चुकवू नका, खूप छान फिल्म आहे। आता ज्या प्रकारच्या फिल्म येतात जिथे खूप जास्त ऍक्शन आहे, खूप जास्त कॉम्प्लेक्सिटी आहे, हॉरर जॉनरच्या फिल्म येत आहेत, त्यामध्ये अतिशय सिंपल साधा
असा विषय घेऊन ही फिल्म आपल्या भेटीला आली आहे, जिच्यामध्ये मेन इंटेन्शन आपले ह्युमन इमोशन्स जे आहेत त्याबद्दल ही फिल्म खूप जास्त बोलते. एकमेकांमध्ये असणारं जे बॉन्डिंग आहे किंवा एकमेकांना समजून घेतल्याने कशी फॅमिली एकत्र राहू शकते, विस्कळीत होत नाही, हीच म्हणजे हाच मेसेज ही फिल्म खूप स्ट्रॉंगली आपल्यापर्यंत डिलिव्हर करते. सो या फिल्म मधल्या कलाकारांचं काम जसं मी आय थिंक वारंवार माझ्या व्हिडिओज मध्ये म्हणतच असतो, माझ्या रिव्ह्यूज मध्ये म्हणत असतो की साऊथ फिल्म इंडस्ट्री मधले जे ऍक्टर्स आहेत बॉस ते खूप नॅचरली आणि खूप इजने परफॉर्म करणारे ऍक्टर्स आहेत आणि तेच आपल्याला या फिल्म मध्ये देखील दिसतं. आणि प्रत्येक एकाने खूप अतिशय छानपणे, अतिशय ऑर्गॅनिक, अतिशय नॅचरल असा परफॉर्मन्स दिलाय. ह्या फिल्म मध्ये एक जो छोटा आपला मित्र आहे किंवा हा जो आर्टिस्ट आहे त्याने धमाल केली आहे. म्हणजे तो ऐनवेळी काहीतरी सिच्युएशन मध्ये ट्विस्ट येतो आणि तो कसा अनेकदा येऊन ते सॉल्व्ह करतो किंवा सगळ्यांना काय म्हणतात ना एंटरटेनिंग पॅकेज असं ह्या मुलाचं काम आहे आणि त्याने देखील अतिशय सुंदर काम केलंय. मेरा नाम है जोसेफ कुरविला, मैं इसी देश का वासी हूँ. फिल्मचा स्क्रीन प्ले हा अतिशय छान, सिंपल असा आहे, विदाउट एनी कॉम्प्लेक्सिटीज. त्यामुळे तो बघायला आणखी जास्त मजा येते. आज आपके चेहरे पर काफी खुशी दिखाई दे रही है. थोडक्यात मी म्हणेल की तुम्हाला अतिशय इमोशनल करणारी किंवा हृदयस्पर्शी अशी फिल्म पाहायची असेल ना तर ही फिल्म चुकवू नका. खूप मस्त फिल्म आहे, खूप छान वाटेल तुम्हाला या फिल्म मध्ये. मी या फिल्म मधले निगेटिव्ह पॉइंट्स नाही बोलत आहे कारण मला ही फिल्म नटशेल मध्ये ओव्हरऑलच आवडली आहे. त्यामुळे मी निगेटिव्ह पॉइंट्स थोडं अवॉइड करतो, पण एनकरेज करतो तुम्हाला जाऊन की तुम्ही ही फिल्म पहा. तुम्हाला देखील छान वाटेल, मजा येईल आणि अगेन आपल्यामध्ये जे इमोशन्स आहेत जे कधी आपण एक्सप्रेस करत नाही ते देखील तुम्हाला अनुभवायला मिळतील. सो आय हायली रेकमेंड की तुम्ही एकदा तरी ही फिल्म पहा. मी या फिल्मला देतोय 3.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म टुरिस्ट फॅमिली. तुम्ही ही फिल्म पाहिली आहे का तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही फिल्म कशी वाटली. नसेल पाहिली तर आवर्जून ही फिल्म पहा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.